नमस्कार. एस आर तडका या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहे आयुर्वेदिक चहा. त्यासाठी मी काय काय साहित्य ते दाखवतो. या 4 लवंगा आहेत, ही 2 दालचिनी, 2 पेरूची पानं, 4-5 तुळशीची पानं, विलायची पूड 1 चमचा, सुंठ पूड 1 चमचा आणि गवती चहाची 1 काडी आहे. अशा पद्धतीने सगळं घेतलेलं आहे. तर आपण 2 कप पाणी घेणार आहे. हा तिघांच्यासाठी आपण चहा करतोय. 2 कप पाणी घ्यायचं आहे. नंतर हे सगळं उकळल्यानंतर 1 कप दूध टाकायचं आहे. तर हे 2 कप पाण्यामध्ये ही 3 चमचे साखर, ही 1.5 चमचा पावडर, ही 1 चमचे सुंठपूड. या ठिकाणी तुम्ही आलंही घालू शकता आणि विलायची पूड 1 चमचा. हा गवती चहाच्या 4 काड्या आहेत. लवंगा 4 आहेत, दालचिनीचे 2 तुकडे, 5-6 तुळशीची पानं आणि हे ॲडिशनल हे कोण सांगत नाही जास्त तर पेरूची पानं. पेरूची कच्ची पानं खाल्लेली चांगले असतात, म्हणून आपण ह्याच्यामध्ये 2 पेरूची पानं टाकणार आहे. हे मिश्रण आपलं सगळं तयार झाले. आता ह्याला आपण गरम करूया. आता आपण हा चहा उकळायला ठेवलेला आहे. हा आयुर्वेदिक चहा तुम्हाला सगळ्या आजारावर चालू शकतं. पित्तनाशक, घशातल्या काय तुमच्या हे असतील तर समस्या, तुळशीमुळं तुमच्या दाढदुखी ह्याला हे होईल. लवंग तेलामुळं सुद्धा तुमचं दाताचा वगैरे त्रास असं होत असेल तर होईल. घशाच्या टॉन्सिल्स, परत थायरॉइड ह्याच्यावर सुद्धा हे उपयुक्त आहे. गवती चहा आहे, त्यात आयुर्वेदिक गवती चहाचे अनेक फायदे आहेत. आणि आपली साखर आणि चहा पावडर आहे. हे सगळं मिश्रण आपण एक 5 मिनटं उकळत ठेवणार आहे. त्यानंतर त्यात दूध टाकून प्यायला घ्यायचं आहे. अतिशय उत्तम असा हा काढा म्हणायला काही हरकत नाही, पण आपण नेहमी पितो म्हणून चहा, पण ह्याच्यात आपण दूध टाकून पिणार आहे. त्यामुळे हा चहा तुम्ही अवश्य रोज घरी करा. अतिशय चांगला आहे, आयुर्वेदिक आहे. सुंठ पावडर आहे, विलायची पावडर आहे. विलायची पावडरमुळे तुमची मुख दुर्गंधी, तोंडाचा वास वगैरे येणार नाही. त्यामुळं हे करून पहा. ते आता चांगलं उकळू द्या. हे अशा प्रकारे छानपैकी उकळू द्या, म्हणजे त्याचा तो पेरूच्या ह्याच्यातला अर्क, पानातला, लवंगेतला अर्क, सगळ्या ह्याच्यातला अर्क त्यात उतरू द्या, म्हणजे तो चहा अगदी आयुर्वेदिक चहा होईल. आता ह्यामध्ये आपण 1 कप दूध होतोय, म्हणजे आपला 3 कप हा तिघांचा चहा होतोय. आता आपण हा चहा कपामध्ये घेऊया. असा हा आयुर्वेदिक चहा तयार आहे.